ज्या गोष्टी तुमच्या हातात होत्या, वेगवेगळे उद्योग तुम्ही आणू शकत होता, मग तुम्ही का आणला नाहीत? हा जाब आज गोरगरीब जनता त्यांना विचारते. नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल संपादक. मित्रो, लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ झालेला आहे. या मतदारसंघातील निवडणूक ही महाराष्ट्रभर गाजत आहे. ही निवडणूक, या मतदारसंघातील निवडणूक ही दुरंगी नव्हे तर तिरंगी म्हणता येईल अशी स्थिती आज आहे. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून विनोद खटके यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे दुरंगी होणारी ही लढत आज तिरंगी वाटत आहे. आज प्रत्यक्ष उमेदवार आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते, काय वातावरण आहे या निवडणुकीत आपलं? सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचं मनापासून आभार मानतो की आपण माझी मुलाखत घेतली. सध्याचं वातावरण तर तुम्ही पाहताय की गेली 40-45 वर्ष झाले लातूरमध्ये कसल्याही प्रकारचा नवीन उद्योग आलेला नाही. लातूरमध्ये कसल्याही प्रकारचं शैक्षणिक धोरण राबवलं गेलेलं नाही. लातूरमध्ये आज तुम्ही गल्लोगल्ली गावोगावी जाताय, चांगले रोड नाहीत, कचऱ्याचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, मग लाईटीचा प्रश्न आहे, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न आहे. कित्येक असे विद्यार्थी आहेत की आजसुद्धा आपल्याच गांधी चौकातून पुणे असेल, मुंबई असेल, असे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांच्यावर काम करण्याची वेळ आलेली आहे. स्थानिक नेतृत्वाने जर इथं वेगवेगळे उद्योग आणले असते तर कदाचित इथले विद्यार्थी, इथले सुशिक्षित बेरोजगार जे बाहेर जाऊन त्यांना काम करण्याची त्यांच्यावर वेळ आली नसती. आपली मला वाटते पहिलीच सार्वजनिक निवडणूक असेल. हो. तर हे प्रस्थापित आहेत, मंत्री आहेत, त्यांचे वडील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, भाऊ काका त्यांचे मंत्री राहिलेले आहेत, भाऊ आमदार आहेत. हो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक नवखे दलित समाजातून येऊन कशी काय टक्कर देऊ शकता त्यांच्याशी? आज तुमच्याकडे सर्वे माझ्या मते बऱ्यापैकी असेल की स्थानिक कुठल्याही जाती धर्माचा असेल, कुठल्याही वर्गातला पुरुष असेल, स्त्री असेल, युवक असेल, युवती असेल, प्रत्येकजण आज नाराज आहे. ह्यांच्याकडून त्यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. मग कुणालाही वाटत नाही की माझ्या घरचं तुम्ही 2 वेळचं अन्न द्यावं, 2 वेळचं आमचं जेवणाची सोय करावी अशी कुणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं की ज्या काही कॉमन गरजा आहेत त्या गरजा स्थानिक नेतृत्वानं पूर्ण केल्या पाहिजेत. मग आत्ता म्हटल्यासारखं की रोड, नाली, उद्योग, शिक्षण, सुरक्षितता, अशा वेगवेगळ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या पूर्णत्वास गेल्या पाहिजेत असं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं असतं. मी आजपर्यंत VSP आंतरविवाह संघटनेच्या माध्यमातून जेवढे कामं केलेत, मग सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा असेल, मोफत ॲम्ब्युलन्स सेवा असेल, नोकरी मेळावा असेल, असे वेगवेगळे आजपर्यंत मी या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत. आणि त्याच उपक्रमाच्या जोरावर मी आज जनसामान्यांमध्ये जातोय. ते म्हणतायत की आजपर्यंत तुम्ही जे कामं केलं ते कामं कुठलंही पद नसताना तुम्ही जनसामान्याची नाळ ओळखून कामं केलं आणि कदाचित तुम्हाला उद्या कुठलं पद मिळालं आमच्या माध्यमातून, असं जनसामान्याचा कौल आहे. मिळालं तर कदाचित नक्कीच तुम्ही त्या संधीचं सोनं कराल एवढी आम्हाला खात्री आणि अपेक्षा सुद्धा आहे. नाही, या मतदारसंघामध्ये 388+1 असं बूथ आहेत. एवढे किमान एका बूथवर एक तरी कार्यकर्ता आपला राहील, एवढे कार्यकर्ते आहेत आपल्याकडे? नक्कीच आहेत. आता VSP आंतर संघटनेच्या माध्यमातून मी जिल्हाभर माझ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा जाळ आहे आणि लातूरमध्ये बऱ्याच भागामध्ये बूथ तिथं कार्यकर्ता अशी सोय मी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे संघटनेच्या शाखा असल्यामुळे त्या शाखेवरले पदाधिकारी बूथवर मी सर्वांनाच म्हणजे नेमणूक केलेली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा गेले 2-3 निवडणुका लढवलेल्या आहेत वंचितच्या माध्यमातून. 2019ची विधानसभा असेल, लोकसभा असेल, मग 2024ची लोकसभा असेल, त्यांची सुद्धा बूथ यंत्रणा आहे. प्लस माझे काही कार्यकर्ते असे संगम करून आम्ही बूथ यंत्रणा राबवत आहोत. नाही, दलित वस्तीत किंवा मुस्लिम वस्तीमध्ये वगैरे एखाद्या वेळेस आपले एजंट असतील, पण उच्चभ्रू आहेत किंवा एकदा गाव भागात आहेत जिथं मराठा वर्चस्व आहे किंवा इतर प्रस्थापितांचं वर्चस्व आहे, अशा ठिकाणी प्रतिसाद आहे आपल्याला? नक्कीच आहे. आता माझं मित्र कंपनी एवढी मोठी आहे
प्रत्येक जाती धर्मात माझे मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत माझे मित्रत्वाचे नाते आहेत. राजकारण, समाजकारण, संघटना ह्याच्या व्यतिरिक्त मित्रत्वाचे नाते आहेत. आणि त्या ठिकाणी ज्या माझ्या मित्राच्या माध्यमातून कोणाचा पाहुणा असेल, कोणाचा दुसरा मित्र असेल, ह्या माध्यमातून मला बूथवर सुद्धा कार्यकर्ते मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही म्हणताय की उच्चभ्रू प्रस्थापितांचे जेवढे काही एरिया आहेत असं तुम्हाला वाटतंय, त्या ठिकाणचे लोक सुद्धा खूप नाराज आहेत. त्या ठिकाणचे लोक येऊन मला म्हणतायत की विनोद, आमच्या इथं बूथची यंत्रणा तुमची कमी आहे आणि आम्ही इथं काम करायला तयार आहोत. तुम्ही आमच्याकडे काही इथली बूथची यंत्रणा दिलात, बूथचे काही कार्यकर्ते पाहिजे असतात ते आम्ही सोय करू, आमच्यापर्यंत तुम्ही पोचवा असं तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे. VS पॅन्थरच्या वतीनं आपले नगरसेवक महापालिकेत होते, हो. असं काय प्रभावी काम करून दाखवले आपण? तुम्ही आता जर बोधनगर असेल, साळे गल्लीचा भाग असेल, रत्नापूर चौकाचा भाग असेल, विलासनगर असेल, वैदवस्ती असेल, सिद्धार्थ सोसायटी असेल, तिथं कितीतरी असे काही एरिया आहेत. विलासनगरच आहे, विलासनगरमध्ये कितीतरी वर्षापासून तिथं रोड नव्हता. आज तुम्ही गेला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे गट्टूचे रोड, पेवर ब्लॉकचे रोड असतील, काही सिमेंट रोड असतील, असे वेगवेगळ्या माध्यमातून तिथं पाण्याची सोय नव्हती. तिथं बोर मारण्यात आले. वैदवस्ती आहे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती, तिथं बोर मारण्यात आले. काही बुद्धविहाराचे काम आहेत, काही मंदिराचे काम आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून चौफेर त्या ठिकाणी विकासाचं काम नगरसेवक सचिन मस्के यांच्या माध्यमातून केलेलं आहे. हे नगरसेवक तर झालंच, हा फंड झाला, पण आपण वैयक्तिक असं मोठ्या प्रमाणात योगदान देता, वेगवेगळ्या ठिकाणी कामं करता, असं एक आहे. किती असे स्वरूपाचे आणि कोणते कामं केलेले आहेत? मी लोकांचे जे गोरगरीब, आता किती जरी गरीब आई वडील असतील तर त्यांना वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, मी त्यांच्या लहान मुलांसाठी ॲडमिशनची सोय करत असतो. संस्था चालक असतील त्यांना विनंती करतो की बाबा माझ्या भागातले लोक हे गरीब आहेत. कोणी धुणं भांडेवाले असतील, कोण बिगारी कामगार असतील, कोण हमाल कामगार असतील, कोण मजूर असतील, ह्यांच्या लेकरा स्वतःला काय वाटते कितीही गरीब आई वडील असले तर माझा मुलगा माझ्यापेक्षा उच्च शिक्षित असला पाहिजे, असे प्रत्येक आई वडिलांना वाटते. आणि मी तेच काम त्या लेकरांचे मोफत ॲडमिशन असतील, फीसमध्ये सवलत मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी मी करत असतो. जे शक्य आहे, मग हॉस्पिटलचे कामं असतील, हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सची सोय असेल, कोणचा एखादा पेशंट जर पुणे मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन मोठं ऑपरेशन करायचं असेल तर त्यांना मोफत ॲम्ब्युलन्सची सोय करून देतो. म्हणजे जे काही माझ्याने आजपर्यंत शक्य होत आलं ते मी करत आलो. मग हे गेली 3 टर्म आमदार असलेले, मंत्री असलेले किंवा एका मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असलेले अमित देशमुख यांना काही करता आलं नाही का? त्यात हे पूर्णपणे अपयशी ठरतात असं वाटतंय का? असं आता तुम्ही पाहताय, तुमच्याच माध्यमातून मी ऐकतोय जनसामान्याच्या भावना की आजपर्यंत ह्यांच्याकडं 15 वर्ष स्वतः आमदार होते, त्याच्या अगोदर 25-30 वर्ष साहेब म्हणजे मंत्री मुख्यमंत्री राहिलेले. त्यांना साहेबांना जे काही वाटलं विलासराव देशमुख साहेबांना ते आजपर्यंत ते करत आलेत. पण 15 वर्षामध्ये तुम्ही जर पाहिलात तर लातूरमध्ये जागोजागी कचरा असेल, कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय आलाय असं तुमच्या बी निदर्शनास आलं नाही आणि मला वाटतं माझ्या सुद्धा निदर्शनास आलं नाही. मग जनसामान्य लोक नाराज का होणार नाहीत? ज्या गोष्टी तुमच्या हातात होत्या, वेगवेगळे उद्योग तुम्ही आणू शकत होतात, मग तुम्ही का आणला नाहीत? हा जाब आज गोरगरीब जनता त्यांना विचारते. एक काळ असंही म्हटलं जाते, माहिती नाही करेक्ट, की आपण हे देशमुख कंपनीसोबत किंवा काँग्रेसच्या जवळ होतात आणि आपण हे 2024च्या लोकसभेसाठी उत्सुक होतात आणि काँग्रेसनं आपणाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही इथं एक तो बदला घेण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवित आहात का? असं आता तुम्ही जे म्हणाल मी तुमचं तोंड तरी गप्प करू शकत नाही, पण एवढं मी नक्की सांगेन की राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाला असली पाहिजे आणि तुमचं जेवढं कर्मभूमी आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवावी. आता माझा लातूर शहरामध्ये संपर्क चांगला आहे, मी जर जिल्ह्याची निवडणूक लढवली तर ती कशी मला पेलेल? मी ह्यांच्यासारखा ना देशमुख आहे ना पाटील आहे, मी एक जनसामान्यातला गरीब घरातला युवक आहे आणि त्यामुळं जिथं जिथं माझा संपर्क आहे त्याच उद्देशानं मी निवडणूक लढवेन. मला वाटलं की लातूर शहर मतदारसंघामध्ये मी पोहोचू शकतो, सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकतो, सर्व प्रभागापर्यंत म्हणा, सर्व खेडेगावापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शहर मतदारसंघाची मी निवड केली आणि मला वाटत नाही काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उबाटा असेल, शिवसेना शिंदे गट असेल, ह्यांच्यापैकी कुणीही एका स्लम किंवा दलित युवकाला उमेदवारी देऊ शकल असं एवढं यांचं मोठं मन पण नाही आणि ह्यांच्यात एवढी हिंमत बी नाही.
तुम्ही एक दलित वर्गातून आहेत, आपल्यासाठी विधानसभेला एक आरक्षित जागा असते, उदगीर वगैरे जिल्ह्यामध्ये आहे. असं असताना तुम्ही जनरलमध्ये येऊन जनरलवर अतिक्रमण वगैरे करत नाही किंवा एक मोठं धाडस तर दाखवत नाही? नाही, तुम्ही ज्या वेळेस एससीची जागा असलेली ज्या समाजाची जास्त लोकसंख्या आहे त्या समाजाला तुम्ही नेतृत्व दिलं पाहिजे का? पाहिजे ना. मग ज्या समाजाचं जास्त या ठिकाणी मतदान संख्या आहे त्यांना डावलून तुम्ही जर समजा माला जंगम ज्यांची की लोकसंख्या कमी असलेला उमेदवार तुम्ही देऊ शकता, ते चालतंय. ज्यांचा अधिकार आहे ते हिरावून तुम्ही घेऊन जाताय ते चालतंय. म्हणजे तुम्ही देशमुख पाटील म्हणून काही शक्य आहे. मग माझ्यासारखा गोरगरिबातला एक युवक असेल, जनरल मधून त्यांनी इच्छा दर्शवली असेल तर तुम्ही मोठं मन करून तुम्ही द्यायची ना मग त्यांना जागा. ते दुसरीकडे का जातील? असंही बोललं जातंय की वंचितचा उमेदवार या ठिकाणाहून निवडून येऊ शकणार नाहीत, मोजके मतं त्यांच्या पाठीशी असतील. एक हा उमेदवार म्हणजे एक बी टीम कुणाची तर म्हणून काम करतोय किंवा निवडणूक लढवित आहे, तर हे खरं मानलं जाईल? आता तुम्हाला सांगतो, दलित असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, ह्यांनी कुठलं धाडस दाखवलं की इथं बी टीम म्हणून संबोधलं जातंय. ज्या वेळेस बारामतीकरांनी बाहेरून पाठिंबा दिला भाजपला त्यावेळेस बी टीम म्हणलं जात नाही. मुख्य तर त्यांना बी टीम पहिल्यांदा म्हणलं पाहिजे. फक्त ते प्रस्थापित आहेत, उच्च भ्रू जातीतले आहेत, त्यामुळं त्यांना तसं संबोधलं जात नाही. एखाद्या दलित असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, अशा कुण्याही जाती धर्मातल्या व्यक्तींनी जर कुठलं धाडस केलं की त्याला बी टीम म्हणलं जातंय, त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण या ठिकाणी प्रस्थापितांचं राजकारण असं आहे, कुठलंही पद आलं तर ते माझ्याच घरात आलं पाहिजे, कुठलीही गर्दी झाली तर ती माझ्याच दारात झाली पाहिजे, कुठलीही गर्दी एखाद्या दलिताच्या, एखाद्या मुसलमानाच्या किंवा एखाद्या ओबीसीच्या दारात झाली नाही पाहिजे, अशी मानसिकता असलेलं या ठिकाणी महाराष्ट्रातच नेतृत्व आहे असं मी मानतो. कारण यांना वाटतच नाही की एखादा गरीब घरातला युवक आपल्या बरोबरीनं बसावं, असं यांना कधीच वाटत नाही. तुम्हीच सांगा मला, आज लोकसभेची जागा राखीव आहे, गेली 4 टर्म झाली, काँग्रेसने कुठला असा नेता दिला किंवा कुठला असा कार्यकर्ता दिला की जो लोकलचा आणि आपल्या बरोबरीला घेऊन बसायला आम्हाला कमीपणा वाटणार नाही, असा कुठला उमेदवार दिलाय? पहिल्या सुरुवातीला आले आवळे साहेब, ठीक आहे, मातंग समाजाचे होते, त्यांना नेतृत्व दिलं, आम्ही ते नेतृत्व मान्य करू. पण मातंग समाजाचे कार्यकर्ते तर इथं पण होते, इथं पण तसं नेतृत्व एखादं तयार होऊ शकलं असतं. पण तुमची मानसिकताच नाही. कशी मानसिकता नाही की तुम्हाला वाटतं की लातूरचं जे लोक आमच्या सतरंजा उचलण्यासाठी आहेत असं आम्ही मानतो, ते लोक सतरंजात उचलले पाहिजेत, त्या लोकांनी कधीही आमच्या बरोबरीला बसलं नाही पाहिजे. प्रोटोकॉलनुसार आमदाराच्या अगोदर त्यांचा सन्मान होतोय, तो आम्हाला लातूरच्या कुठल्याही दलित, अल्पसंख्याक, ओबीसी लोकांना आम्हाला द्यायचा नाही. त्यामुळं त्या लोकांनी असं ठरवलंय की लातूरच्या कुठल्याही नेत्याला आम्ही लोकसभेची जागा देणार नाही, आम्ही विधानसभेची जागा देणार नाही. जे काय होईल ते आमच्या घरात होईल किंवा जे आमच्या अंडर वागतील मग ते बाहेरलेच पाहिजे, लातूरचे नाही पाहिजे, अशी त्यांची मानसिकता आहे. आता दलित आणि मुस्लिम हे काँग्रेसचे वोट बँक असं समजली जाते, पण या काँग्रेसच्या नेतृत्वानं आतापर्यंत असं किती दलित आणि मुस्लिमांना सन्मान दिला किंवा कार्यकर्त्यांना मोठे केले किंवा वेगवेगळ्या पदावर नेमले किंवा सोबत ठेवले असं वाटतंय? तुम्हीच सांगा मला, कुठं वाटतंय का तुम्हाला? काल परवा मी ऐकलो की शादीखान्याचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे साहेब आले आणि त्यांना सांगितलं की ही खासदाराची खुर्ची आहे, तुम्ही इथं बसू नका, खाली जावा. म्हणजे त्यांना एका स्टेजवरून स्थानिक आमदार त्या ठिकाणी होते, ते बोलत होते, ते बघून न बघितल्यासारखं केलं. म्हणजे तुम्हाला एससी असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, त्यांचं फक्त खच्चीकरण करायचं, बाकी काहीच करायचं नाही. या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे असं म्हणलं जातंय आणि आहे सुद्धा. त्या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष मोईजभाई शेख यांनी 40 जागाची मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे केली होती प्रदेशच्या. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की या ठिकाणी मुस्लिम बहुल आहे, त्यावेळेस लगेच त्यांनी युटर्न घेतला आणि ते सांगितलं की लातूर सोडून आम्हाला 40 पाहिजे. मग तुमची जिथं लोकसंख्या जास्त आहे, जिथं तुमचे लोक जास्त आहेत, ज्या ठिकाणी तुमची जागा निवडून येऊ शकते, फक्त स्थानिकच्या नेतृत्वाच्या भीतीपुटी तुम्ही या ठिकाणची जागा युटर्न घेतली आणि इथं नको म्हणून सांगताय. म्हणजे तुम्ही किती भेताय? तुमचा समाज तुमच्यासोबत नाही का, असा माझा प्रश्न आहे त्यांना. या विधानसभेमध्ये 1995ची पुनरावृत्ती होईल असं म्हणतात, म्हणजे बदल होईल असं तुम्हाला खात्री वाटते? नक्कीच खात्री वाटते. आज जर तुम्ही जनसामान्यात गेलात, त्यांचा कौल ऐकलात, त्यांचा कौल पाहिलात, त्यांना जर बोलला तर त्यांचं मत आहे की स्थानिक नेतृत्वानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. स्थानिक नेतृत्वाने 15 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचा या ठिकाणी उद्योग आणला नाही.
वेगवेगळ्या जातीय दंगली होण्याच्या मार्गावर होत्या. काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये कसल्याही प्रकारच्या दंगली आजपर्यंत घडल्या नाहीत, उद्या सुद्धा घडणार नाहीत. त्याचं कारण काय? उद्या स्थानिकचं नेतृत्व नसणार आहे, कारण त्यांना स्थानिकच्या लोकांसाठी कसलीही आत्मीयता नाही. त्यामुळे या ठिकाणी बदल हा निश्चित आहे. या मतदारसंघामध्ये भाजपाच्याही उमेदवार आहेत आणि हे काँग्रेसचे आहेत, तर आपली लढत हे कोणाशी होईल असं वाटतं? मला तर नक्की आपल्या माध्यमातून सांगू वाटतंय की स्थानिक तुम्ही जर पाहिलात काँग्रेसच्या सभेमध्ये, मी आपल्या माध्यमातूनच पाहिलं की काही लोकांनी उत्तर द्या म्हणून बोर्ड दाखवले. म्हणजे आजपर्यंत असा विरोध कधी झाला नाही. आणि म्हणजे आज लोकांनी ठरवलं की आम्हाला काँग्रेस नको आहे आणि भाजप तर अगोदरपासूनच ऍक्सेप्ट लोक करत नाहीत. त्यामुळं माझी खरी लढत, भाजपवाल्यांना वाटतंय की आम्हीच निवडून येणार, तर मला वाटतंय की माझी खरी लढत भाजप प्लस वंचित बहुजन आघाडी, आणि त्यामध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल. या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आले होते, प्रकाशजी आंबेडकर आले आणि त्या सभेलाही चांगली उपस्थिती होती. हे लक्षण कसं मानताय आपण? हे लक्षण विजयाचं आहे नक्की. कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांची अँजिओप्लास्टी झाली, तेवढं झालं असताना सुद्धा त्यांना वाटलं की मी जाण्यानं विनोदला आणखीन ताकद मिळेल, विनोदच्या विजयामध्ये शिक्कामोर्तब होईल, त्यामुळं मी नक्कीच येतो. तेव्हा आम्ही सर्व वंचितच्या लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब, तब्येत बरी नसेल तर तुम्ही आराम करा, आम्ही आमच्या लेवलनं प्रचार करू, आमच्या लेवलनं लोकांपर्यंत पोहोचू. असं सांगितल्यानंतर सुद्धा ते म्हणाले की नाही, आज मी आराम जर करत बसलो, जे माझ्यावर डिपेंड आहे ते कुठंतरी त्यांचं खच्चीकरण होईल. त्यामुळे मी त्या ठिकाणी येणार, बोलणार आणि लोकांना आवाहन करणार. आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, तर दलित, मुस्लिम, काही प्रमाणात ओबीसी आपल्याला मतदान मिळतील, पण उच्चवर्णीय आहेत, जे सर्वसाधारण प्रवर्गातले आहेत, अशा मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी अशा मतदारांना एवढंच आवाहन करेन की जो तुमच्या फोनला अवेलेबल होईल, जो तुमच्या कामाचा आहे, ज्यांना तुम्ही हक्कानं सांगू शकाल, असा मी उमेदवार आहे. त्यामुळं मी न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातल्या लोकांना आवाहन करू इच्छितो की एक वेळेस मला संधी द्या. तुमचं काम म्हणजे मी स्वतःचं काम म्हणून नक्कीच प्रयत्न करेन. हे आहेत विनोदजी खटके, ज्यांना या मतदारसंघामध्ये भाऊ म्हणून असं ओळखलं जातं. आणि या मतदारसंघात काँग्रेसचे भैया म्हणून एक उमेदवार आहेत. भाऊ वर्सेस भैया अशी लढत होईल आणि सोबतच एक बहिणी आहे या मतदारसंघामध्ये. तर या निवडणुकीच्या दरम्यान, या निवडणुकीत विनोदजी खटके यांना यश मिळावं असं मी माझ्या चॅनेलच्या वतीनं शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद.